पण शीतलताईंना हे कळलं नाही की 3 वर्षापाठीमागं तिकीट जाहीर करून देखील ह्यावेळी तिकीट का दिलं नाही. शीतलताईंना 3 वर्षाची संधी दिलेली की तुम्ही मतदारसंघात जाऊन तुम्ही तुमची ओळख त्या मतदारसंघात तुमच्या कामाच्या रूपातनं लोकांच्या संपर्कात राहून तुम्ही तुमची छाप तयार करा. त्यांना ते जमलं नाही. त्यांनी फक्त फराकटवाडीतनं निघायचं, सरळ कागलमध्येच थांबायचं. मुश्रीफ साहेबांनी आपल्या मुलगीप्रमाणे त्यांना सांभाळलं, पण त्या मुलगी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे देशनी मतदान हे तिकडं जाणारच. किती जरी कोणी विरोधक असेल, कोण असेल, काय असेल, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. 1 नंबर गावातनं आमच्या मतदान पडणार आणि ह्या 2 सीटा पूर्णपणे आज सांगतो तुम्हाला निकाल लागलेला आहे. फक्त लीड मला किती पडेल हे मला अजून तिची टॅली व्हायची आणि मोठ्या लीडनं ते निवडून येणार आहे 100%. एकदा गावात निर्णय झाला की 100% ह्या दोन्ही सीटा निवडून आल्यात. दोन्ही घड्याळ पॉवरफुल मतदान येणार. 6 ते 7 हजार मतांनी निवडून येणार आणि डॉक्टर इंद्रजित पाटील 3.5 ते 4 हजार मतांनी पंचायत समितीला निवडून येणार. कधी असं वाटणार नाही की बाबा मनुष्य भाऊंच्या आईला डावलून दुसऱ्याला मतदान द्यावं, हातच वळणार नाही. आणि मनोज भाऊलाच मतदान का करायचं, काकींना का मतदान करायचं, त्याचं कारण असं आहे. सतत हजर राहणारे, सुखादुखात सामील होणारे. मनोज भाऊला का मतदान करायचं, कामाचा माणूस म्हणून मनोज भाऊंना मतदान करायचं, मनोज भाऊंच्या आईना मतदान करायचं. सभापती साहेब असताना एका दिवसात 40 रस्त्यांचं उद्घाटन करणारा एकमेव सभापती. सभापती साहेब असताना एका दिवसात 40 रस्त्यांचं उद्घाटन करणारा एकमेव सभापती. कारण मुश्रीफ साहेबांनी जे उमेदवार आम्हाला दिल्यात ते स्टँडर्ड उमेदवार आहेत आणि ते काय निवडून आता आलेतच. त्यामुळे काय त्यांची शंका काय घेण्याचं बाळगण्याची इच्छा फारशी नाही जात आहे. घड्याळाचं मतदान जिल्हा परिषद मनोज भाऊ. का बरं म्हणजे ते कामाचा माणूस आहे. आम्ही बोलवलं की लगेच. या सावडी बुद्रुक मध्ये मनोज भाऊंना ओळखत नाही असं कुठलं एकही घर नाही. दोन्ही घड्याळ पॉवरफुल मतदान येणार. बिद्री बोरोड जिल्हा परिषदचे उमेदवार आमच्या काकी 100% त्याही विजय होणार फिक्स आहे. दर्शक हो नमस्कार. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बघायला गेलं तर आज आपण सावर्डे बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहे. बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघातील हे गाव आणि आता इथे काही लोक जमलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत केकेन्यू चॅनलच्या माध्यमातून संवाद साधणार आहे आणि त्यांची जी काही मतं आहेत या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जाणून घेणार आहे. नमस्कार, तुमचं नाव? तन्वीर मुल्ला. काय वातावरण गावात? गावात काय घड्याळ कसं काय? कसं काय म्हणजे तिन्ही गट एकत्र आहेत. शाश्वत विकास आहे. बघायला गेलं तर ही जोरदार लढत व्हायला लागली आहे. काय जोरदार वगैरे काय नाही, एकतर्फी निवडणूक आहे. कसं काय? कसं काय म्हणजे दोन्ही घराला वसा आणि वारसा लाभलेला आहे. मनोज भाऊ फराकट्यांच्या घराला मला वाटतं 40-50 वर्ष राजकीय वारसा आहे. त्यांचं काम आहे. 5 वर्ष जिल्हा परिषद असताना त्यांनी प्रत्येकाच्या घराघरामध्ये या सावडी बुद्रुक मध्ये मनोज भाऊंना ओळखत नाही असं कुठलं एकही घर नाही. त्यामुळं समोरचा प्रतिस्पर्धी आम्हाला काय वाटत नाही तेवढा म्हणजे कणकरानी हे आहे. बोरोडे जिल्हा परिषद मध्ये शोभाताई काकी फराकटे या कामच आहे ना. कसं काय म्हणजे कामच आहे त्यांचं. मनोज भाऊ जर बघितलं तर उमेदवार सोशल मीडियावरती आता समजा उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातला माणूस असेल आणि कागल तालुक्यात सावर्डे बुद्रुक आणि बोरोडे जिल्हा परिषद मध्ये जर तो मतदार नसेल तर ती सोशल मीडियाचा काय फायदा आहे? काय बरं? मला सांगा, इंस्टाग्रामवरती एखाद्या पेजवर लाईक करणारा माणूस तो समजा कोल्हापूर जिल्ह्यातला असेल, तुमचं काय मत आहे? मतदार नाही? अजिबात नाही. तुम्ही मतदारांची यादी बघा. जी माणसं लाईक करतात, जी माणसं फेसबुकवरती लाईक करतात, इंस्टाग्रामवरती लाईक करतात, ती किती मतदारसंघामधली आहेत हे पहिलं तपासून पहा. तुम्ही जर इथं बघितला तर मला सांगा, मनोज भाऊंनाच का मतदान करायचं? आता झाले की किती वेळा त्यांना मनोज भाऊला का मतदान करायचं? कामाचा माणूस म्हणून मनोज भाऊंना मतदान करायचं, मनोज भाऊंच्या आईना मतदान करायचं. म्हणजे मतदान करायचं की मनोज भाऊलाच का, मनोज भाऊच का? तुम्ही जर एकंदरीत बघितला प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सावर्डे बुद्रुक मध्ये कुठेही काही जरी अडचण आली तर मनोज भाऊ 5 मिनिटात 10-15 मिनिटांमध्ये येणारा माणूस आहे. म्हणून मनोज भाऊंना मतदान करायचं. विरोधक म्हणतात एकदा आम्हाला संधी देऊन बघा. आता विरोधक म्हणणार पण ते काय शक्य नाही. या नाही शक्य नाही. नमस्कार. तुम्हाला काय वाटते, काय होईल या निवडणुकीमध्ये? मुझे ऐसा लगता है हमेशा, देखिए कि आज
सावर्डे बुद्रुक पंचायत समितीचे उमेदवार आमचे मित्र डॉक्टर इंद्रजीत साहेब प्रचंड मताने विजय होणार हे कन्फर्म आहे. बिद्री बरोबर जिल्हा परिषदचे उमेदवार आमच्या काकी 100% त्याही मत विजय होणार फिक्स है. कसं काय? देखिए ऐसी बात है, जिन लोगों का काम बोलता है और हम लोग इस बात को मतलब विटनेस तौर पे हैं कि जैसे ये दोनों जो उम्मीदवार हैं राजकीय काफ़ी सारा एक्सपीरियंस उनके पास है, इसलिए हम लोग उनके बारे में सोचते हैं कि भाई यही है आज के डेट में वही है, इसलिए हम लोग उनको. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं? तानाजी कांबळे. तानाजी कांबळे. तुमचं काय वाटतंय की बाबा ह्या निवडणुकीमध्ये निवडून देताना औंधा मतदान कोणाला करायचं? मतदान घड्याळला. घड्याळाला. का बरं? आमचे डॉक्टर विद्रित गावचे उमेदवार हां. आणि त्यांचा तिसरी ही आता दादांच्या पासून हां. घरांचा राजकारणाचा वारसा असल्यामुळे जिल्हा कामाचे. परिषदला कोणाला करायचं? बोरवडे काकीसनी. का बरं काकीच नाही? त्यांचं बी असंच आहे, कामाचा माणूस भाऊ हां. सतत हजर राहणारे, सुखादुखात सामील होणारे, हां. यासाठी तेच नाही करायचं काय मनोज भाऊ असतात का संपर्कात? असते. काही कारखान्याच्या संपर्कात या कामाच्या आमच्या सगळ्या संपर्कात कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत ते, त्यांच्यामुळे संपर्क त्यांचा. विरोधक म्हणा लागल्यात त्यांनाच कशाला? विरोधक म्हणणार की त्यांचं म्हणायचं हे आहे, विरोधक आपल्याला द्या तुम्हाला असं म्हणणार. वाटत नाही का? आम्हाला कसं वाटणार? आम्हाला काम बोलतोय, कामाचा माणूस पाहिजे, ह्याच्याकडे आम्ही बघतो. हो, विरोधक आता अशा पद्धतीने टीका करायला तुमचं काय मत आहे? आमच्या घरातली शेट आहे. आतापर्यंत राजकारण आमच्या घरातनं माझी सभापती झाली, चुलते सगळे झाले. डॉक्टर 5 वर्ष 10 वर्ष सरपंच होते. त्यांची बहीण हे पंचायत समितीला निवडून आले, सदस्य झाले. त्याच्यामुळे घरातलंच आमची सीट असल्यामुळे आम्ही घड्याळाचं मतदान करतो. जिल्हा परिषदला काय? जिल्हा परिषद मनोज भाऊ. का बरं? का बरं म्हणजे ते कामाचा माणूस आहे. आम्ही बोलवलं की लगेच येत्यात. आणि काय त्यांचं कामाची पद्धत कशी आहे? त्यांच्या कामाची कामाची पद्धती 1 नंबर त्यांची. कशी? कशी म्हणजे कुठल्या अडचण आली की येत्यात हो. आणि त्यांचा वारसा आहे नाही तात्यांच्या पाठीमागे. काय त्यांचं असं काम होतं? तात्यांचं काम पहिलं म्हणजे त्यांनी राजकारणात केलेलं केलं. आता अजित भावांचं कसं काम होतं तसं वारसाच चालू द्या तो. इथं तुमच्या गावात किती टक्के मतदान होतं? 80%. 80% मतदान होतं. हो. जिल्हा परिषदला काकी कमीत कमी 6,000 ते 7,000 मतांनी निवडून येणार आणि डॉक्टर इंद्रजित पाटील 3,500 ते 4,000 मतांनी पंचायत समितीला निवडून येणार. तुम्ही डायरेक्ट लीड सांगायला लागला. 100%. तुम्ही कुठेही जावा, तुम्हाला ह्या मतदारसंघामध्ये दौरा केल्यानंतर कळेल जे काय चालू आहे आता आणि काय नाही. 6,500 ते 7,000 मध्ये जिल्हा परिषद सीट घड्याळ आणि 3,500 ते 4,000ला डॉक्टर इंद्रजित पाटील घड्याळ. काय वातावरण? वातावरण तसं चांगलंच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला यातनं एक तुमच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचवायचं आहे की शीतलताईंनी त्यांनी जे सांगायला चालू केले लोकांना, सभेतने वगैरे सांगायला सांगितले, 40 वर्ष आणि 10 वर्ष आपण स्वतः राबलो आणि 3 वर्षापाठी मग त्यांना मुश्रीफ साहेबांनी तिकीट जाहीर केलं असं त्या सांगायला लागल्यात. केलं असेल जाहीर तिकीट, 100% आम्ही ते मान्य करतो. पण शीतलताईंना हे कळलं नाही की 3 वर्षापाठीमागं तिकीट जाहीर करून देखील ह्यावेळी तिकीट का दिलं नाही. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. शीतलताईंना 3 वर्षाची संधी दिलेली की तुम्ही मतदारसंघात जाऊन तुम्ही तुमची ओळख त्या मतदारसंघात तुमच्या कामाच्या रूपातनं लोकांच्या संपर्कात राहून तुम्ही तुमची छाप तयार करा. त्यांना ते जमलं नाही. 3 वर्ष म्हणजे 1095 दिवस त्यांनी जाहीर सभेत सांगावं की बिद्री बरोडे जिल्हा परिषद मतदारसंघात 13 गाव आहेत. त्या 13 गावातल्या कुणाच्याही दुःखात असू दे, सुखात असू दे, त्या सहज धावती भेट जरी दिली असली त्यांनी सांगायचं 1095 दिवसाचा कालावधी असताना देखील त्यांना ते जमलं नाही लोकांच्या संपर्कात. त्यांनी फक्त फराकटवाडीतनं निघायचं, सरळ कागलमध्येच थांबायचं. आणि ताई ज्या पद्धतीनं आज म्हणाल्यात की मी दावेदार आहे,
मुश्रीफ साहेबांनी आपल्या मुलगीप्रमाणे त्यांना सांभाळलं, पण त्या मुलगी होऊ शकल्या नाहीत. उलट आज त्या राजकीय व्यासपीठावरून साहेबांच्यासाठी असं काम केलं तसं काम केलं. आणि मनोज भाऊलाच मतदान का करायचं, काकींना का मतदान करायचं, त्याचं कारण असं आहे, 13 गावं नाहीत तर आजूबाजूच्या सुद्धा बोरोड्यापासून किमान 15-20 किलोमीटरच्या अंतरावर कुणाच्याही दुःखात मनोज भाऊ तिथं सामील झालेलं नाही. कुणी आजारी पडलं, कुणी दवाखान्यात नव्हता, मुश्रीफ साहेबाच्या नाही, तेच मी सांगणार आहे. कुणीही मी उद्या उठायचं नाही आमदारकीला उभा राहतो म्हणलं म्हणून मी भाषण करतोय म्हणून ते मला तिकीट देऊन चालणार नाही. लोकांच्या संपर्कातलाच माणूस पाहिजे, लोकांना त्यांचं काम करणारा माणूस पाहिजे. संधी दिल्यावर मी काम करतो, मी सुद्धा म्हणू शकतो मला एकदा पंतप्रधान करा, मग मी सांगतो काय देशाचं करायचं ते. हे चालणार नाही. हे राजकारणात ग्राह्य धरलं जात नाही. राजकारणात कामालाच महत्व आहे, लोकांचा संपर्क पाहिजे. लोकांचा जर संपर्क नसेल आणि मी म्हणत असेल मला तिकीट द्या, तर ताईंचं हे 100% चुकीचं आहे. ताईने अनेक वेळा अजून एकदा विचार करावा. आणि जो साधी जिल्हा परिषदची इलेक्शन होती त्या संपर्कात आल्या नसल्यामुळं, त्यांना 3 वर्षाचा कालावधी असून त्या संपर्कात आल्या नसल्यामुळं साहेबांनी असं तिकीट कुणालाही दिलेलं नाही. त्याचा सर्वे करूनच तिकीट दिलेलं आहे प्रत्येकाला. दावेदार आमच्या पण गावात होते की, पंचायत समितीला भरपूर दावेदार होते आमच्या गावात, पण त्यांना तिकीट दिलं काय नाही. तर साहेबांनी स्वतः सर्वे करून हे तिकीट दिलेले आहेत. आणि ह्या माध्यमातून साहेबांचा साहेब स्वतः लोकांच्या संपर्कात असल्यामुळं साहेबांचं सुद्धा मत आहे की मी जो कार्यकर्ता देणार आहे तो लोकांचा आणि लोकांच्यासाठीच पाहिजे. आणि म्हणून मनोज भाऊ योग्य आहे, म्हणून काकीला लोक मतदान करणार आहेत असं म्हणतो. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? रंगराव पाटील. काय वाटतं तुम्हाला, काय निवडणूक? साहेब कसं आहे, आता सांगतो तुम्हाला, जिल्हा परिषद बोरवडे मतदारसंघातून तात्यांची परंपरा जर बघितली राजकीय दृष्ट्या तर कामाचा डोंगर आहे. असं आहे की कुठलं गाव त्यांनी शिल्लक ठेवलं नाही. 14-15 गावं आता ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक ठिकाणी संघ झालेत, पण असा त्याचा काय नाही. 20-25 गावांनी त्यांचं असं राजकीय दृष्ट्या व्यक्तिमत्व पसरलेलं आहे. राजकीय दृष्ट्या कामांचा डोंगर उभा केलेला आहे. म्हणून त्यासनी घेणे त्यांची शोभत आहे. त्यासनी लोकांचं अतूट प्रेम आहे त्यांच्यावर, त्यामुळे त्यासनी मतदान हे तिकडं जाणारच. किती जरी कोणी विरोधक असेल, कोण असेल, काय असेल, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही आम्हाला एकदा संधी देऊन बघा, आम्ही काम करतो ना. नाही विरोधक म्हणतायत, हे जनतेचा प्रश्न आहे. जनतेच्या मनातनं कधी असं वाटणार नाही की बाबा मनुष्य भाऊंच्या आईला डावलून दुसऱ्याला मतदान द्यावं, हातच वळणार नाही. लोकांच्या मनातच एवढं बसलेलं आहे की कुठलीही अडचण जावा घेऊन त्यांच्याकडे, रात्रीचं, दिवसाचं, दुपारचं, ऐन टायमाला, त्यावेळेला सुद्धा ती अजिबात ह्यो माझा माणूस आहे, ह्यो माझा माणूस आहे किंवा तो माझा माणूस नाही असं कधीही म्हणणार नाहीत. अडचणीला प्रत्येक वेळेला त्या माणसांच्या अडचणी दूर करणार, हे त्यांचा मानसिकता आहे, त्यांची राजकीय हे आहे, भूमिका आहे. आपल्याला माणूस ह्यो पाहिजे आहे, तो पाहिजे आहे, सगळ्यांच्या दुःखासुखात सामील होणारी माणसं आहेत. मनोज भाऊंचा झाला विषय, काकींचा. आता आमचे इंद्रजित पाटील आमचे भाऊच आहेत, त्यामुळे त्यांना मतदान. त्यांचे वडील पांडुरंग हरी पाटील सभापती होते साहेब. सभापती साहेब असताना एका दिवसात 40 रस्त्यांचं उद्घाटन करणारा एकमेव सभापती. ज्या वेळेला गाडी नव्हती, रस्तं नव्हतं, सरळ जाता येत नव्हतं, चालता येत नव्हतं माणसाला, सायकल सुद्धा नव्हती नेता येत, अशा वेळेला त्या माणसानं 40 रस्त्यांचं उद्घाटन करणारा एकमेव माणूस पांडुरंग हरी पाटील सभापती. आणि त्यांचाच पोरगा इंद्रजित पाटील, डॉक्टर इंद्रजित पाटील साहेब. राजकारण असेल, समाजकारण असेल, शालेय असेल, लहान पोर असेल, काही असेल, तर माणसाच्या प्रत्येक गोष्टीला समजूतदारपणे उत्तर देणे, त्याची अडचण काढणे, काही गोष्टी त्यासनी अडचणीला आपण जाऊन धावून जाणे, सगळ्या गोष्टीतून साहेब त्यांच्याकडे जर बघितलं तर काल काय लागलो त्याच्या 9 तारखेला 100% साहेब दोन्ही घड्याळ पॉवरफुल मतदान येणार. हो, नमस्कार. नमस्कार. ते म्हणतात घड्याळ घड्याळ घड्याळ, तुमचं काय मत आहे? घड्याळ हे पूर्वीपासून माननीय शरद पवार यांच्या पक्षातनं ते तयार झालेलं आहे. 1962 ते 68 पांडुरंग हरी पाटील ह्या गावामध्ये
पांडुरंग हरी पाटलाचे एवढं उपकार आहेत की आज विरोधक जे टीकाशस्त्र करतात त्यानं आधी समजावं की पांडुरंग पाटलांनी ही जर शाळा नाही काढली असती तर त्यानं कुठंतरी जाऊन भांगला किंवा हमाली केली असती आणि ती माणसं आज त्यांच्या मुलगावर काहीतरी असं म्हणजे इंद्रजित पाटलांच्यावर टीका करतात. तर त्यानं ते समजायला पाहिजे की ह्या गावावर आणि मी जिथं शिकलो त्या शाळेचं पहिलं स्थापन कोण करणार असेल तर हा एकमेव पांडुरंग हरी पाटील. आणि गावाचं विकास काम हे रस्ते वाड्या वस्ती हे जे नियोजन जे केले ते पांडुरंग हरी पाटलांनी केले आणि त्याच्या पाठोपाठ डॉक्टर इंद्रजित पाटील हे निश्चितपणाने जिल्हा परिषदला काय करायचं? जिल्हा परिषदला ते बी सांगणार आहे मी. ह्या जिल्हा परिषदचं सांगू नका. माननीय स्वर्गवासी गणपतराव फराकटे आणि आता सध्या धोंडराम चौगले त्यांच्या वडिलांचं नाव महादेव चौगले, त्यांचं ह्या गावावर एवढं उपकार आहेत. लक्ष्मीचं मंदिर फक्त सुशोभित म्हणजे बांधकाम करणार आहे आणि त्यांना गावाकडल्यांनी फक्त शब्द टाकला तुम्ही एकंदरीत आमच्या ह्याच्यात जबाबदारी उचलायला पाहिजे. तर स्वतःचं JCP पोकल्यान हे 10-12 दिवस लक्ष्मीच्या कार्याला म्हणजे बांधकाम मदत म्हणून तिने पहिल्यांदा आमच्या गावावर हे काम दिलेलं आहे. आणि कुठल्याही शब्द आमच्या गावात टाकला मनोज भाऊला की तो शब्द झेलणारा माणूस आहे. आणि तो झेलणारा माणूस त्यांच्या कामाची पद्धत म्हणजे साधं एखाद्या घरात कुणाचं मयत झाला तर मनोज भाऊ हे तिथं जातीनिशी त्यांच्या दुःखात सांत्वन घालायला समजलं की माणूस हजर आहे. आणि त्यांना सुद्धा काकीना 1 नंबर गावात आमच्या मतदान पडणार. आणि ह्या 2 सीटा पूर्णपणे आज सांगतो तुम्हाला निकाल लागलेला आहे. फक्त लीड मला किती पडेल हे मला अजून तिची टॅली व्हायची आहे. आणि मोठ्या लीडनं ते निवडून येणार आहेत. एवढं कसं काय बनवणार? 100% एकदा गावात निर्णय धरला की 100% ह्या दोन्ही सीटा निवडून आल्याच या मी सांगतो. आणि फक्त लीडचं मला गणित गावानं झाले. आता हे सीटा निवडून दोन्ही आलेले आहेत. तुमचं काय मत आहे? नाही, मत काय आता फारसं सांगायची काय गरज नाही. आता आमच्या मंत्र्यांनीच म्हणजे मुश्रीफ साहेबांनी आता त्यांचं कर्तृत्व जे आहे त्या कर्तृत्वावर ज्या सीटा आम्हाला दिल्या जातात 2 मनोज भाऊ पराग त्यांचे आहे आणि आमचे डॉक्टर मित्र आमचे इंद्रजित पाटील हे कर्तृत्ववान दोन्ही बी उमेदवार आहेत. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. जसं मुश्रीफ साहेब पहाटेपासून जे काम करतात त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करणारी ही 2 माणसं आहेत. मी समजा आता आमच्यावर एक पूर्वी जळीत झालतं कपडे दुकान, त्यांना फोन केलाय बेटाला गाड्या आलत्या ताबडतोब अग्निशामच्या गाड्या. हे असे काम करणारी माणसं आहेत. त्यामुळे काम करणाऱ्या माणसांना निवडून देणं गरजेची काळाची गरजच आहे आता. त्यामुळे फारसं त्यांच्याबद्दल काय सांगायची गरज नाही आता. कारण मुश्रीफ साहेबांनी जे उमेदवार आम्हाला दिल्यात ते स्टँडर्ड उमेदवार आहेत आणि ते काय निवडून आता आलेतच. त्यामुळे काय त्यांची शंका काय घेण्याजोगी बाळगण्याची इच्छा फारशी नाही जाता काय.